नमस्कार, मी अशोक मिरगे. यूट्यूबच्या मिरगेची वात्रटिका या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. नेहमीप्रमाणे आजही वात्रटिकाच सादर करायची होती, परंतु काल गणतंत्र दिनाची शासकीय सुट्टी असल्यामुळे दैनिक दिव्य लोकप्रभामध्ये प्रकाशित होणारी माझी वात्रटिका प्रकाशित झाली नाही. ती कुणाला पाठवताही आली नाही. म्हणून मी आज तुमच्यासमोर माझी एक जुनी स्वकृत कविता, मी लिहिलेली कविता तुमच्यासमोर सादर करणार आहे. सर्वांना आवडेल असा कवितेचा विषय आहे. त्याची पार्श्वभूमी अशी की प्रत्येकाला काही ना काही कारणासाठी आपलं स्वतःचं गाव सोडून शहरामध्ये यावं लागतं किंवा गावापासून दूर जावं लागतं. मनात नसलं तरी जावं लागतं. संसाराचा गाडा हाकण्यासाठी, काही ना काही जगण्याचं साधन शोधण्यासाठी प्रत्येक मनुष्य, प्रत्येकजण ज्याचं गावात भागत नाही असा मनुष्य किंवा काही नोकरीच्या निमित्तानं शहराकडे येतो आणि मग त्याचा गावाचा संपर्क तुटतो. परंतु त्याच्या जन्मभूमीची ओढ, त्याच्या मातीची ओढ, त्याच्या गावाची ओढ निश्चित त्याच्या हृदयामध्ये अखंड असते. ती ओढ त्याला कधी ना कधीतरी त्याच्या गावाकडं घेऊन जाते, त्या गावाकडच्या आठवणीत रमवून जाते. अशा प्रकारच्या विषयाची माझी ही कविता निश्चितच तुमच्या सर्वांचा आवडीचा विषय असल्यामुळे तुम्हाला आवडेल. त्याच्यामध्ये एक अशी अडचण आहे की नव्या पिढीला सध्या अनेक ग्रामीण मराठी शब्द इंग्रजी शाळेत गेल्यामुळं त्याचा अर्थ कळत नाही. मला तशा कमेंटही येतात की या शब्दाचा अर्थ काय, त्या शब्दाचा अर्थ काय. या कवितेमध्ये सुद्धा 2-4 शब्द ग्रामीणमधले भागातले आलेले आहेत. मराठी शब्द आहेत, परंतु ते कदाचित कळणार नाहीत. म्हणून कविता सुरू करण्यापूर्वीच मी आपणाला या शब्दांचा अर्थ सांगेन. या कवितेमध्ये खुलवर नावाचा एक शब्द आलेला आहे. खुलवर कशाला म्हणायचं? खुलवर म्हणजे लहानपणी आपण ज्यावेळेस मोठ्या माणसाच्या पाया पडतो त्यावेळेस 10-5 पैसे, 10-5 रुपये मोठा मनुष्य आपल्या हातात घालतो. त्याच्यानंतर एखाद्या माणसानं आपल्याला लहानपणी काम सांगितलं, दुकानावर जा, एवढं सामान घेऊन ये, उरलेले पैसे तुलाच राहू दे. ते काही पैसे, खाऊसाठी दिलेले पैसे, असे जे पैसे आहेत हे साचवून ठेवलेले पैसे आपल्या आवडीच्या दिवशी, यात्रेच्या दिवशी, बाजारच्या दिवशी खर्चायला कामी येतात, मनासारखे खर्चता येतात. त्या पैशाला खुलवर म्हणतात. त्याच्यानंतर दुसरा शब्द आहे वारू. वारूचा शब्दशः अर्थ घोडा असा होतो, परंतु एका ठराविक काळामध्ये वारू यालाही म्हणतात की एखाद्या यात्रेमध्ये देवाचा संचार अंगामध्ये होतो आणि तो मनुष्य ज्यावेळेस झुलायला लागतो त्यावेळेस त्याला वारू असं म्हणतात. त्याच्यानंतर डफ नावाचा एक शब्द आहे. डफ हे वाद्य आहे. ते खंडोबाच्या यात्रेच्या वेळेस वापरतात, वाजवतात, त्याला डफ म्हणतात. आणि चौथा शब्द आहे हाबूक ठोकणे. हाबूक कशाला म्हणायचं, हाबूक ठोकली कशाला म्हणायचं? तर कुस्तीच्या आखाड्यामध्ये पहिलवान एकमेकाला आव्हान करतो आणि असे दंड थोपटतो, याला हाबूक म्हणतात. याला म्हणतात हाबूक, की तू ये, मी तुझ्याबरोबर कुस्ती खेळायला तयार आहे. याला म्हणतात हाबूक ठोकणे. अशा प्रकारचे 3-4 शब्द या कवितेमध्ये आलेले आहेत. मोठी सुंदर कविता आहे, निश्चितच आपल्याला आवडेल. कवितेचं नाव आहे खंडोबाची जत्रा. कवितेचं नाव आहे खंडोबाची जत्रा. माझ्या लहानपणी माझ्या गावात खंडोबाची यात्रा भरायची. त्या यात्रेच्या आठवणी मी या कवितेमध्ये माझ्या लेखणीतून साकार केल्या आहेत. त्या आठवणी आपण ऐकूया. खंडोबाच्या टेकडीवरती अशी जत्रा भरायची. खंडोबाच्या टेकडीवरती अशी जत्रा भरायची. महिन्यापासून आधीच आम्ही त्याची तयारी करायची. फुगे, भिरभिरे, बासरी यावर सगळी तुटून पडायची. फुगे, भिरभिरे, बासरी यावर सगळी तुटून पडायची. वर्षभराची खुलवर आमची त्याच्या पायी उडायची. वर्षभर साचवलेली खुलवर आमची त्याच्या पायी उडायची. मंदिराजवळच शब्बीर काका भजे काढीत बसायचे. मंदिराजवळच शब्बीर काका भजे काढीत बसायचे. डोंबारी आणि माकडवाले खेळ करताना दिसायचे. मंदिरासमोरच शब्बीर काका भजे काढताना
भजे काढीत बसायचे आणि डोंबारी आणि माकडवाले खेळ करताना दिसायचे. भंडाऱ्यानं पिवळी होऊन वाघ्या मुरळी नाचायची. खंडोबाच्या भक्तगणांना वाघ्या आणि मुरळी अशा नावानं संबोधायची प्रथा आहे. भंडाऱ्यानं पिवळी होऊन वाघ्या मुरळी नाचायची. गाणं ऐकून तिच्या हातावर मोजकी चिल्लर द्यायची. डफ वाजवीत पालखीसमोर अनेक वारू घुमायचे. डफ वाजवीत पालखीसमोर अनेक वारू घुमायचे. सदानंदाचा येळकोट म्हणत शेकडो लोक जमायचे. चुकून वर्गातल्या मैत्रिणीची अचानक भेट व्हायची. किशोर वयातलं ते बालपण म्हणण्यापेक्षा किशोरवयीन अवस्था जी असती तर त्या अवस्थेमधली ती जत्रा. चुकून वर्गातल्या मैत्रिणीची अचानक भेट व्हायची. इकडे तिकडे बघत तिला गुपचूप भजी चारायची. कुणी पाहिले तर नसे ना उरात धडकी भरायची. कुणी पाहिलं तर नसेल ना उरात धडकी भरायची. मनातल्या मनात खंडोबाची पुन्हा प्रार्थना करायची. कुणी पाहिलं तर नसेल ना म्हणून उरात धडकी भरायची. मनातल्या मनात खंडोबाची आम्ही पुन्हा प्रार्थना करायची. दिवसभर गॉगल घालून सगळ्या जत्रेत मिरवायचं. दिवसभर गॉगल घालून ते प्लॅस्टिकचे गॉगल मिळायचे. त्याच्यावर रंगीत बेगड चिटकवलेलं असायचं आणि त्याच्यातून मग ज्या रंगाचं बेगड असेल त्या रंगाचं सगळं वातावरण दिसायचं. दिवसभर गॉगल घालून सगळ्या जत्रेत मिरवायचं. तिकीट काढून दोस्तांनाही सर्कशीतून फिरवायचं. दुसऱ्या दिवशी कुस्तीसाठी लाल माती झोकायची. यात्रा एक दिवस संपली की दुसऱ्या दिवशी कुस्तीचा फड असायचा आणि मग वेगवेगळ्या गावातले पैलवान ती पैज जिंकण्यासाठी कुस्ती जिंकण्यासाठी यायचे. फार सुंदर असं वातावरण त्या ठिकाणी असायचं. दुसऱ्या दिवशी कुस्तीसाठी लाल माती झोकायची. एकमेकास बघून पोरं नुसती हाबूक ठोकायची. नोकरीसाठी गाव सुटलं जत्रेत जाणं होत नाही. कवितेच्या उत्तरार्धात माझ्या मनाची व्यथा मी मांडलेली आहे. नोकरीसाठी गाव सुटलं जत्रेत जाणं होत नाही. संसाराच्या जत्रेत आता तेवढी चिल्लर जमत नाही. कितीही ठिगळ लावण्याचा प्रयत्न केला तरी संसार त्याला कमीच पडतं. संसाराचं दुसरं नाव प्रपंच आहे आणि प्रपंच या शब्दाचा शब्दशः अर्थ जर आपण पाहिला तर प्र म्हणजे मोठं म्हणजे महान, प्र म्हणजे मोठं आणि पंच म्हणजे छिद्र. संसार हे असं मोठं छिद्र आहे की त्याच्यात कितीही कमवा कितीही त्याची भरती करा ते बुजल्या जात नाही. म्हणूनच त्याला प्रपंच हे नाव आहे. आणि म्हणून माझ्या लेखणीतून हे शब्द निघालेले आहेत की नोकरीसाठी गाव सुटलं जत्रेत जाणं होत नाही. संसाराच्या जत्रेत आता तेवढी चिल्लर जमत नाही. नव्या शहरात नवे मित्र नवी नाती जुटत गेली. नव्या शहरात नवे मित्र नवी नाती जुटत गेली. बघता बघता गावाकडची जुनी माणसं तुटत गेली. जे माणसं प्रेमळ असायचे गेल्यानंतर तोंडावून हात फिरवायचे, आलाई बलाई घ्यायचे, विचारपूस आस्थेनं करायचे. संपला तो काळ, गेला तो काळ. आता पुन्हा तशी माणसं होणे नाही. आता पूर्ण औपचारिकता जगण्यामध्ये आलेली आहे. नव्या शहरात नवे मित्र नवी नाती जुटत गेली. बघता बघता गावाकडची प्रेमळ नाती तुटत गेली. जत्रेला जाऊ म्हणता म्हणता दुसरा खर्च वाढत जातो. जत्रेला जाऊ म्हणता म्हणता दुसरा खर्च वाढत जातो आणि गावाकडच्या जत्रेची ती नुसती आठवण काढीत राहतो. जत्रेला जाऊ म्हणता म्हणता दुसरा खर्च वाढत जातो आणि गावाकडच्या जत्रेचे मी नुसती आठवण काढीत राहतो, नुसती आठवण काढीत राहतो. धन्यवाद. नक्कीच आपल्याला ही कविता आवडेल असा मला विश्वास आहे. आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. नाही आवडली तरीही तशी कमेंट करा. पुनश्च एकदा सर्वांचे आभार मानतो, धन्यवाद देतो आणि मी आपली रजा घेतो.